नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। प्रेम जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी पैठण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर दिली होती, जी उमेदवारी महायुतीतर्फे मला दिली होती, या मतदारसंघामध्ये काम करत असताना निवडणुकीच्या काळात अनेक मतदारापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केला। 16 तारखेला झोप न झाल्या कारणाने मला तोल गेला, त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली। पण हे 4-5 दिवस ज्यावेळेस मतदारसंघात मी मतदारापर्यंत जाऊ नाही शकलो, त्यावेळेस माझे वडील भुमरेसाहेब असतील, नाना असतील, शिवराज असेल, सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, महायुतीचे सर्वच पदाधिकारी असतील, यांनी स्वतः मीच विलास भुमरे हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक मतदारापर्यंत गेले। आणि या मतदारसंघामध्ये ही संतांची भूमी, नाथ महाराजांची भूमी, माऊलींची भूमी, या ठिकाणी काम करत असताना भुमरेसाहेबांनी 25-30 वर्षात सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी मतदारसंघात काम केले। असं काम करत असताना भुमरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या मतदारसंघामध्ये काम केलं। काम करत असताना मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही। जो व्यक्ती आपल्याकडे काम घेऊन येईल त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी, या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो। मतदारसंघात काम करत असताना आज या निवडणुकीच्या काळात बघितलं, ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना झाली, अनेक शिंतोड्या माझ्यावर उडवण्याचा प्रयत्न केला। पण या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, कारण की चितेगावला ज्यावेळेस माझा कार्यकर्ता राजू कवडे बोलला होता, महाविकास आघाडीची उमेदवार आहे, ते सांगतात मी असा षटकार मारणार, तसा चौकार मारणार। पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आमचा महायुतीचा उमेदवार हा लेफ्ट हँड आहे, आणि तो जो बॉलिंग करेन ज्यावेळेस तो क्लीन बोर्ड करेन हे सुद्धा कळणार नाही। आज या मायबाप जनतेने पैठण तालुक्यातील मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दाखवून दिलं का महायुतीच्या उमेदवाराने कसं क्लीन बोर्ड केलं। आज आपण बघतो या ठिकाणी अनेक आरोप केले, आरोपाखाली त्यांनी मतदान घेण्याचे प्रयत्न केले, पण ही साधू संतांची भूमी आहे। स्वामींचा आशीर्वाद, गुरुमाऊलींचा आशीर्वाद, चंद्रकांताचा आशीर्वाद, नाथ महाराजांचा आशीर्वाद, माऊलींचा आशीर्वाद यांच्या कृपेने, जनतेच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मी देखील सुखरूप व्यवस्थित आहे। आणि या मतदारसंघात जे जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला, जे आपला भुमरेसाहेबांनी या मतदारसंघामध्ये कामं हाती घेतली, ते आपल्याला पूर्णत्वास न्यायचे। या मतदारसंघामध्ये माझ्या तरुण वर्गासाठी असेल, सर्वांगीण विकास दूरदृष्टिकोन ठेवून या मतदारसंघासाठी काय काय करता येईल हा माझा प्रयत्न राहणार आहे। कारण की या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस शिंदे सरकार आलं, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भुमरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात अनेक कामं झालेली, ते कामं आपल्याला पूर्णत्वास न्यायचे। संत ज्ञानेश्वर उद्यानासारखं असेल, ब्रह्मगमनासारखी योजना असेल, अनेक मोठे प्रकल्प आहे, DMIC असेल, अनेक जे कामं भुमरेसाहेबांनी हाती घेतली, आपले हे पूर्णत्वास न्यायचे। विरोधकांनी काय आरोप केले, प्रत्यारोप केले, पण या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, ही संतांची भूमी आहे, या ठिकाणी मतदार हा हुशार आहे। कारण की आज आरोप करत असताना त्यांच्यासोबत जी टोळी होती, त्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम सभापती म्हणून मी देखील काम केले, त्यांनी देखील काम केले, ही जनतेला माहिती आहे। बांधकाम सभापती पद जिल्हा परिषदमध्ये असताना ते पद कोणी नावावर रूपाला आणलं हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे। त्यामुळे त्या लोकांनी फक्त निवडणुकीपुरतं, मतदानापुरतं खूप आरोप केले, पण या ठिकाणी कुठल्या आरोपाला, कुठल्या आमिषाला बळी न पडता सर्व मतदारांनी भुमरे साहेबांवर जो गेले 25-30 वर्षापासून विश्वास ठेवला, हाच विश्वास विलास भुमरेवरती बी देखील या निवडणुकीत ठेवला। मी या जनतेचे मनापासून, मतदारांचे मनापासून आभार मानतो। आणि या मतदारसंघामध्ये तुम्ही जो विश्वास टाकला, याला भविष्यात कधी तडा जाऊ जाणार नाही। या मतदारसंघामध्ये आपला सेवक म्हणून काम करेल, कारण की आपण या मतदारसंघामध्ये तुमची सेवा करण्याची मला संधी दिली आहे। निश्चित या संधीचं मी या मतदारसंघासाठी सोनं केल्याशिवाय राहणार नाही, याची या ठिकाणी ग्वाही देतो। आणि असेच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका।